हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण 11वीचा अकाउंट हा सब्जेक्ट घेणार आहोत. टॉपिक माहितीचा तुम्हाला सेकंड टॉपिक आपला चालू आहे. आणि आज आपण कोणता क्वेश्चन पाहणार आहोत, चला तर बघूया. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेंडिचर. याच्या आधीच आपण व्हिडिओ पाहिला होता, त्याच्यामध्ये आपण पर्सनल, रिअल आणि नॉमिनल याच्यामध्ये क्लासिफिकेशन कसं करायचं ते पाहिलं होतं. आता आपण पाहतोय ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम आणि एक्सपेंडिचर मध्ये क्लासिफिकेशन कसं करायचं. ऍसेट्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहेत, ऑल प्रॉपर्टीज असतात. ओके, प्रॉपर्टीज मध्ये लँड, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी या ऍसेट्स येणार. प्लस डेटर, स्टॉक या सुद्धा ऍसेट्सच आहेत. प्रीपेड म्हटलं तरी त्या ऍसेट्स होतात. ओके, आता आपण पर्सनल, रिअल, नॉमिनल पाहत नाही आहोत, आपण पाहतोय वेगळ्या पद्धतीचा प्रश्न. त्यामुळे ते पर्सनल, रिअल, नॉमिनल या प्रकारच्या प्रश्नामध्ये मिक्स नाही व्हायला पाहिजे. तर ऍसेट्स कोणाला म्हणायचं? ऑल टाईप ऑफ प्रॉपर्टीज, ठीक आहे, किंवा प्रीपेड, ऍडव्हान्स पेड वगैरे असणार आहे. लायबिलिटीज मध्ये जिथे आपण लोन घेतले असतील किंवा पेएबल काही असेल, द्यायचं असेल, बाकी आउटस्टँडिंग काही असेल, ड्यू काही असेल, तर त्या लायबिलिटीज बनतील. लोन घेतलंय, आउटस्टँडिंग काय आहे, पेएबल काय असेल, ड्यू काय असेल, तर ती लायबिलिटी बनते. मग अशा पद्धतीचे काही नेम्स आले तर ती लायबिलिटीज. आतापर्यंत पर्सनल मध्ये आपण ठेवत होतो, पण आपल्याला ऍसेट, लायबिलिटीज अशी कॅटेगरी करायची, त्यामुळे हे लक्षात ठेवणं भाग आहे आपल्याला. सो लोन, पेएबल, आउटस्टँडिंग, ड्यू असं काही म्हटलं असेल तर ते लायबिलिटीज. प्रॉपर्टीज म्हटल्या तर त्या ऍसेट. तर पुढे इन्कम आणि एक्सपेंडिचर. जर काही रिसिव्ड असं सांगितलं, रिसिव्ड असं जर काही म्हटलं तर ते इन्कम बनतात. आणि एक्सपेन्स नॉर्मली नावानेच असतात, ते जनरली ते पेड असतात. आपण जे पेड करणार ते एक्सपेन्सेस. या बेसिसवर आपण इथे काही अकाउंट्स दिलेले आहेत ते क्लासिफाय करायचे. तुमच्या समोर 4 कॉलम्स आहेतच, ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेन्सेस. चला तर बघूया. प्रीपेड रेंट. कुठे जाणार प्रीपेड रेंट? बघा, आतापर्यंत पर्सनल मध्ये जात होतं, बरोबर आहे, पण इथे आपल्याला जी कॅटेगरी करायची आहे त्याच्यामध्ये प्रीपेड हे असेट बनतात. काय बनतात? एसेट. का असेट? कारण प्रीपेड जे आपण आधी केलेलं आहे ते एक प्रकारे आपल्यासाठी इन्कम देणारं ठरू शकतं. कारण फ्युचरमध्ये जर आपण तो एक्सपेन्सेस कॅन्सल केला, ते ऍडव्हान्स, ते प्रीपेड आपल्याला परत मिळू शकतं. ओके, जे आपण आधीच पेड केला, ऍडव्हान्स केला किंवा डिपॉझिट दिलेलं असेल, ऍडव्हान्स दिलेलं असेल, ते आपल्याला फ्युचरमध्ये रिटर्न मिळणारच आहे. ओके, जसं रूम एखादा रेंटवर घ्यायचं असेल तर आधी डिपॉझिट द्यावं लागतं. रूम सोडल्यानंतर ते डिपॉझिट आपल्याला परत मिळू शकतं. सो हे एक प्रकारे प्रीपेड किंवा डिपॉझिट देणं, ऍडव्हान्स देणं असं असतं. पण एक प्रकारे ऍसेट आहे, कारण फ्युचरमध्ये आपल्याला पैसे रिटर्न मिळणारच आहे. प्रीपेड. तर मी प्रीपेडचा अर्थ सांगितला. प्रीपेड रेंट ही असेट बनणार आहे. जोपर्यंत हा एक्सपेन्स ऍक्च्युअली होत नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी असेट आहे. सॅलरी अकाउंट. स्पष्ट सांगितलंय, सॅलरी. सॅलरी आपण देतो. ऑफिस स्टाफ आहे, बिझनेस आहे म्हटलं सॅलरी देणार, म्हणजे हा एक्सपेन्स झाला. आणि एक्सपेन्स आपण लिहिणार आहोत इथे, सॅलरी अकाउंट लिहिला. नंबर 3, बँक लोन. आपण लोन घेतोय तर लोन ही बनते लायबिलिटी, बँक लोन लायबिलिटी बनते. ओके, लक्षात घ्या. ओके, पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये हे मिक्स करू नका, ते सेपरेट आहेच, पण हे सुद्धा कॅटेगरी होणार आहे. मोटर कार. मोटर कार ही प्रॉपर्टी झाली आपली, म्हणजेच ऍसेट. सो इथे लिहिणार आपण. ओके, देन रेंट पेएबल. बघा, पेएबल म्हटलेलं आहे आणि मी तुम्हाला आधीच डिक्लेअर केलं इथे काय सांगितलं. पेएबल काय असतं? आउटस्टँडिंग. लायबिलिटीज. पेएबल, लायबिलिटीज का पेएबल? याचा अर्थ काय? पे होणार आहे, केलं नाही. पेएबल, पे होणार आहे, जे आपण देणार आहोत त्याला सगळ्यांना लायबिलिटीज म्हणतात. बेसिक टर्म मध्ये पण पाहिलं आपण. लायबिलिटीज कशाला म्हणतात? जे आपण फ्युचरमध्ये देणार आहे. सो पेएबल म्हणजे देणार आहोत, दिलं नाहीये, सो हे लायबिलिटी म्हणतात. म्हणून इथे लिहिणार रेंट पेएबल अकाउंट. व्हेरी गुड. नंतर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स हा लॉस आहे. कसं आहे का बघा, टर्म्स. बिकॉज ऑफ डेटर्समुळे जर काही पैसे मिळत नसतील तर ते इरिकव्हरेबल अमाऊंट जे असते त्याला बॅड डेब्ट्स म्हणतात. हा एक लॉस आहे आणि लॉस म्हणजेच एक्सपेन्स मध्ये जो जाईल इथे. कॉपीराईट. कॉपीराईट आठवतंय का बघा तुम्हाला? कॉपीराईट ही इनटँजिबल फिक्स असेट आहे. ऍसेट. कॉपीराईट ऍसेट आहे तर मग इथे ठेवायला लागेल. ओके, नंतर सांगितलं इंटरेस्ट रिसिव्ड. रिसिव्ड हा वर्ड आला, म्हटलं रिसिव्ड वर्ड आला म्हणजे तुम्ही रिसिव्ह केलेला आहे. जे आपण रिसिव्ह करणार, जे आपल्याला मिळणार ते इन्कमच असणार आहे.
म्हणून इंटरेस्ट रिसिव्ड हा इन्कम बनेल. मग इथे राहायला हवं इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. ओके. नंतर डिव्हिडंड रिसिव्ड म्हटलेलं आहे. रिसिव्ड पुन्हा एकदा ऑफकोर्स इन्कमच बनेल. व्हेरी गुड. ओके. प्रिमायसेसचा अर्थ लक्षात घ्या. प्रिमाइस बिल्डिंगला म्हणतात. बिल्डिंग म्हणजेच प्रिमाइस. प्रिमाइस म्हणजेच बिल्डिंग. बिल्डिंग म्हणजेच प्रिमाइस. सो प्रिमाइस एसेट झाली. ओके. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट. तर इन्शुरन्स प्रीमियम आपण पे करत असतो. समजा पर महिन्याला द्यायचा आहे तर प्रत्येक महिन्याला आपल्याला प्रीमियम द्यावा लागतो. हा एक प्रकारे एक्सपेन्सेस आहे इन्शुरन्स प्रीमियम. ओके. अँड लास्टला ऑडिट फीस. असं आहे ऑडिट फीस. आता ऑडिट फीस म्हणजे काय असणार तर खर्च असणार ऑडिट करण्यासाठी. ऑडिट म्हणजे अकाउंट्स चेक करावे लागतात. ते चेक करण्यासाठी फीस द्यावी लागते ऑडिटरला. ऑडिटरला जी फीस देतो अकाउंट चेक करण्यासाठी त्याला म्हणतात ऑडिट फीस. हा एक प्रकारे खर्च आहे, एक्सपेन्स आहे. आणि एक्सपेन्स इथे लिहिला जाईल ऑडिट फीस. ठीक आहे. ओके. सो 12 अकाउंट्स होते आणि आपल्याला ते क्लासिफाय करायचे होते. ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेन्सेस. ओके. आणखी एक क्वेश्चन्स आपण असं सिम्युलर घेणार आहोत म्हणजे या कॅटेगरीचे क्वेश्चन संपतील आणि तुम्हाला लक्षात येईल आपण कशा पद्धतीने हे कॅटेगराईज ठेवायचं आहे. ओके. सो तुम्ही या क्वेश्चन्सला बरोबर तुमच्या बुकमध्ये तुम्ही कॉपी करून घ्या, लिहून घ्या. तोपर्यंत मी पुढच्या क्वेश्चनची तयारी करतो. ठीक आहे. येस राईट. ओके स्टुडंट्स, आणखीन एक क्वेश्चन्स आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 25 अकाउंटचे नेम दिसतील आणि हे 25 अकाउंटचे नेम आपल्याला क्लासिफाय करायचे आहेत. ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्सेस आणि नवीन नाव आले कॅपिटल. ठीक आहे. ओके. चला स्टार्ट करूया. तसंच आपण करणार आहोत. ऍसेट्स प्रॉपर्टीज असतील, प्रीपेडला असेल म्हणतात. लायबिलिटीज लोन असणार आहे, पेएबल असेल, आउटस्टँडिंग लायबिलिटी बनेल. इन्कम त्यावेळेस होणार ज्यावेळेस तो रिसिव्ड होईल आणि एक्सपेन्स नॉर्मली पेड होणार. सगळे एक्सपेन्सेस. चला आता मग बघूया. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग प्रॉपर्टी आहे म्हणजे ऍसेट मध्ये जाणार. लँड अँड बिल्डिंग. चला लिहिलं. नेक्स्ट सेकंड वन इंटरेस्ट रिसिव्ड मिळाला. बघा रिसिव्ड इन्कम असतात. सो इंटरेस्ट रिसिव्ड इज इन्कम. थर्ड वन कम्प्युटर. कम्प्युटर प्रॉपर्टी असेट झाली आपली. येस कम्प्युटर असेट. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स अशा पार्टीज आहेत ज्यांना आपण पैसे देणार असतो. दोन पार्टीज आपण डिस्कस केलेल्या, डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स ते लोक जे आपल्याला पैसे देणार असतात आणि क्रेडिटर ते लोक ज्यांना आपण पैसे देणार आहोत. ज्यांना आपण पैसे देणार आहोत ते आपल्यासाठी लायबिलिटीज. लायबिलिटी म्हणजे काय आपल्याकडून पैसे जाणार आहेत. तर क्रेडिटर्स म्हणजे अशा पार्टी ज्यांना आपण पैसे पे करणार आहोत, आपल्याकडून पैसे जाणार आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स ही होणार लायबिलिटी. आपल्याला लोन देणाऱ्या पार्टीजला क्रेडिटर्स असं म्हणतात. ठीक आहे. बिल्स रिसिवेबल. आता हे रिसिवेबल कुठे असतं तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला हवं. रिसिवेबल्स असेट असते का फ्युचरमध्ये रिसिव्ड होणार आहे ना. जे काही आपल्याला रिसिव्ड होणार आहे ते असेट. रिसिव्ड ऑलरेडी झालंय. रिसिव्ड इन्कम म्हणजे रिसिव्ह होणार आहे. रिसिवेबल रिसिव्ह होणार आहे. जे रिसिव्ह होणार आहे ते असेट. ओके. जे पेड झालं ऑलरेडी पेड केलंय एक्सपेन्स पण पेएबल पे होणार आहे ही लायबिलिटी. लक्षात घ्या. सो रिसिव्ड इन्कम, रिसिवेबल एसेट, पेड एक्सपेन्स, पेएबल लायबिलिटी. आता बिल रिसिवेबल हा आपल्यासाठी काय होणार एसेट. बिल्स रिसिवेबल्स. ठीक आहे. पुढे बिल्स पेएबल. बघा आला लायबिलिटी ना. येस आताच डिस्कस केलं आपण. बिल्स पेएबल अकाउंट. अमित कॅपिटल. तर हे कॅपिटल मध्ये जाणार. स्पेशली एकच नाव आहे ते कॅपिटल नावातच म्हटलेलं आहे. ओके. इंटरेस्ट ऑन एफडी अकाउंट. इंटरेस्ट ऑन एफडी. एफडी ही फिक्स डिपॉझिट असते. एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट. बँकेत आपण आपले पैसे फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले तर बँक आपल्याला इंटरेस्ट देणार ना. इन्कम झाला तो म्हणून हा इन्कम इथे येणार. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट अकाउंट. ठीक आहे.
नेक्स्ट, आता बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही एक फॅसिलिटी असते जी बँक आपल्याला देते. कधी देते? समजा आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे 10,000च आहेत, पण एका पार्टीला आपण 20,000चा चेक दिला. बँकेत 10,000 रुपये असताना तुम्ही 20,000चा चेक दिला, बँकेतून पास होईल का? शक्यच नाही आहे. अमाऊंट कमी आणि चेक मोठा आहे. पण कधी कधी आपण ट्रस्टेड कस्टमर असल्यामुळे बँक आपल्याला फॅसिलिटी देते. ठीक आहे, तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे कमी आहेत 10,000 रुपये, तर आम्ही आमच्याकडे जमा असणारे जे पैसे आहेत ते स्पेशली तुमच्या अकाउंटला जमा करून चेक पास करण्याची फॅसिलिटी तुम्हाला देतो. अकाउंटमध्ये आपल्या 10,000च आहे, 20,000चा चेक आपण दिलेला आहे, मग ते 20,000 पास करून देण्यासाठी बँक काय करते? स्वतःकडचे 10,000 तुमच्या अकाउंटला ठेवून चेक पास करून देते. मग आता हे बँकेने 10,000 दिले आपल्यासाठी, याला म्हणतात ओव्हरड्राफ्ट. बँकेत पैसे नसतानाही ड्रॉ करण्याची फॅसिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट. हे बँकेने दिलेले एक्स्ट्रा आपल्याला पे करावे लागतील ना फ्युचरमध्ये. येस, पे करावीच लागणार. बँक आपल्याला फॅसिलिटी देते म्हणजे बँकेला पेड करावीच लागेल. सो एक प्रकारे लोनच आहे असं म्हणूया, म्हणजे ही लायबिलिटीज बनते. आपल्याला पैसे द्यायचे आहेत, बँक ओव्हरड्राफ्ट. सो म्हणून लायबिलिटी इथे येणार, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी. येस. नंतर लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक म्हणजे जिवंत प्राणी वगैरे असतात, घोडे, बैल वगैरे, तर हे जिवंत प्राणी, त्यांचा स्टॉक, लाईव्ह स्टॉक. ऍसेट असतो. काय असतो? ऍसेट. लाईव्ह, याच्यावरूनच कळेल तुम्हाला लाईव्ह स्टॉक. आता पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. तर प्रिंटिंग केली किंवा स्टेशनरी आणली, शेवटी पैसे जातात, खर्च होतो की नाही? एक्सपेन्स. माहिती लिहिणार आपण एक्सपेन्स मध्ये, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ओके. पुढे कॅश ऍट बँक. बँकेत तुमचे पैसे आहेत, कॅश, आणि कॅश नेहमी असेट असते, लक्षात ठेवायचं. कॅश ऍट बँक. कॅश आपल्या खिशात असू द्या किंवा बँकेत असू द्या, कॅश ही नेहमी असेट असते, म्हणून ते असेटला लिहिणार. कॅश ऍट बँक किंवा कॅश इन हँड, शेवटी ते असेटच. पुढे रेंट रिसिव्ड. रिसिव्ड मिळाले, इन्कम. ओके. नेक्स्ट, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. आता रिपेअरिंग केलं, मेंटेनन्स केलं, तर शेवटी खर्च करावा लागेल ना, पैसे द्यावे लागतील ना. येस, मग पैसे दिले. इथे कुठे म्हटलंय का बाकी आहे? नाही, दिले त्याच. रिपेअर्स अँड मेंटेनन्स, एक्सपेन्स झाला. ठीक आहे. कॅरेज. कॅरेज म्हणजे माल वाहतूक केली त्याचा खर्च. कॅरेज म्हणजे माल वाहतूक केली, म्हणजे तुम्ही गाडीने आणली असेल, टेम्पो ट्रकने आणली असेल, रेल्वेने आणली असेल, ठीक आहे, तर त्याचा माल वाहून आणण्याचा जो खर्च आहे आपण जो पे करणार त्याला कॅरेज म्हणतात. हा एक्सपेन्स झाला आणि म्हणूनच इथे लिहिणार एक्सपेन्स मध्ये. ठीक आहे. पुढे आउटस्टँडिंग रेंट अकाउंट बघूया. तर आउटस्टँडिंग रेंट, नावात कळतं तुम्हाला आउटस्टँडिंग हा वर्ड दिलाय, आणि आउटस्टँडिंग आपल्यासाठी लायबिलिटी असते, कारण आपण फ्युचरमध्ये देणार आहोत. सो ही लायबिलिटी, आउटस्टँडिंग रेंट अकाउंट. ओके. कमिशन रिसिव्ड इन्कम. कमिशन रिसिव्ड अकाउंट, जे मिळतं ते इन्कम. बँक लोन पुन्हा एकदा लायबिलिटी बनणार ना. येस, मगाशी झालं, आताही आलं. बँक लोन अकाउंट, लायबिलिटी. इलेक्ट्रिसिटी बिल. तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटीचा बिल आला, काय येतो? आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो आणि आता त्याचे पैसे आपण पेड करणार. पेड केले तर तुम्ही कशात घ्यायला पाहिजे? एक्सपेन्स मध्येच ना. येस, इलेक्ट्रिसिटी बिल एक्सपेन्स. अँड कॉपीराईट. कॉपीराईट मगाशी डिस्कस केलं. कॉपीराईट हे इंटेंजिबल असेट आहे. एसेट म्हणजे असेटला घेणार आपण. इथे ओके. तर आपण 25 अकाउंट्स तिथे क्लासिफाय केले वेगवेगळ्या अकाउंट्स मध्ये. ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्सेस कशा ओळखायच्या हे आपण पाहिलेलं आहे. याचा उपयोग आपल्याला पुढे जे आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये होणार आहे. तर तुम्ही याची प्रॅक्टिस पुन्हा केली तरी चालेल, व्हिडिओ पुन्हा पाहिलेत तरी चालेल, रिपीट. सो त्याच्यामुळे तुम्हाला समजून येईल की ऍसेट, लायबिलिटीज, एक्सपेन्स, इन्कम कसे कॅटेगराईज करायचे, आणि याचा उपयोग तुम्हाला पुढे नक्कीच होणार आहे. सो जर व्हिडिओ तुम्हाला कळला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. आपण ते नक्कीच सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.